माझ्या केसांना मी आता ना हेअर कलर केला आहे. ॲक्च्युली माझे पण म्हणजे थोडे थोडे असे व्हाईट आहेत हेअर्स. तर मला असं वाटलं की मी तुम्हाला पण दाखवू, कारण बऱ्याचशा लेडीजला असा प्रश्न असतो की कोणता हेअर कलर लावायचा. तर आता मला जवळजवळ 2-3 वर्ष झाले. तर मी गार्नियरचा हा नॅचरल्स गार्नियर कलर नॅचरल्स 4 शेड किंवा 3 शेड असतो, इथे दिलेला आहे बघा. डीमार्टमध्ये किंवा जवळच्या कोणत्याही मेडिकलमध्ये तुम्हाला हा कलर मिळून जाईल. मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार नंबर 1, 2 ज्याच्यामध्ये ब्लॅक शेड येतात. तर मी जनरली ब्राऊन वापरते, 3 किंवा 4 शेड, आणि छान होतात केस. आता मी तुम्हाला वॉश केल्यानंतर माझं हे दाखवेल. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा त्याच्यामध्ये ना कलर असतो, त्यातले ना लाईन्स पण दिलेल्या असतात बघा, याच्यावर मार्किंग केलेलं असतं इथे. तर मी यातलं काय करते, वन टाईमला मी हाफ लावते, हा कलर. आणि त्याच्यामध्ये हे बघा, हे एक बॉटल येते, ह्यातली हाफ आणि याच्यामधली हाफ, त्याच्यावर मार्किंग दिलेली आहे ते लावते. आणि ते लावताना मी असे त्याच्यामध्ये हँड ग्लोव्ज येतात, ठीक आहे. तर ते हँड ग्लोव्ज घालून हाफ वाटीमध्ये मिक्स करून मी ह्या ब्रशच्या साह्याने मी ते लावते. आणि नंतर हेअर वॉश करते. पण हेअर वॉश करताना फर्स्ट टाईम मी शॅम्पू नाही लावत, नॉर्मल पाण्याने वॉश करते. आणि ह्याच पॅकेटमध्ये एक त्यांचे ना असं कंडिशनर येते, 2 पॅकेट येतात. तर त्यातलं मी हे एक कंडिशनर आता फर्स्ट टाईम वापरणार, आणि जेव्हा मी रिकलर करेल तेव्हा त्यातलं अजून एक पॅकेट जे आहे ते लावते. खूप छान कलर होतो, आणि हा कलर महिनाभर वगैरे टिकतो. हे बघा, मी आता वॉश केलेत. वॉश केल्यानंतर असं पूर्ण हेअर कलर झालं आहे छान. आणि कंडिशनरमुळे ना स्मूथ पण होतात. आणि ह्या कलरचा फायदा एक असा आहे की ह्याच्यामध्ये अमोनिया नाही आहे. सो तुम्हाला अशी खाज वगैरे नाही आहेत केसांना किंवा डोळ्यांना त्रास नाही होत. तर मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल की तुम्ही पण असं हेअर कलर ट्राय करून पहा.